नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान निकेतन अकॅडमीमध्ये मी कैलास सर तुमचं स्वागत करतो. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयाची स्ट्रॅटेजी समजावून घेणार आहोत. कारण हा जो सब्जेक्ट आहे आपल्या एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि हा सब्जेक्ट समजावून घेण्यासाठी आपण 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी या गोष्टींचा आधार घेऊन हा सब्जेक्ट समजावून घेणार आहोत. यामध्ये बघा की हा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट एमपीएससी आणि या एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या एक्झाम त्याचबरोबर यूपीएससी या एक्झामसाठी सुद्धा उपयोगी आहे. आणि हा विषय समजण्यासाठी आपल्याला 7 पिलर ऑफ इकॉनॉमी जे आहे किंवा हे जे इकॉनॉमीचे 7 पिलर आहेत ते खूप मदत करणार आहेत. हे पिलर कोणते आहेत तर अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी आणि त्याच्या मूलभूत संकल्पना, त्यानंतर बँकिंग आणि फायनान्स किंवा ज्याला आपण वित्त असं म्हणतो, त्यानंतर सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक सुधारणा, अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, पायाभूत सुविधा, मानव संसाधन विकास आणि आंतरराष्ट्रीय संघटना. अशा पद्धतीने एकूण जरी यामध्ये 8 विषय दिलेले असतील तरी 4 नंबरचा टॉपिक आणि 8 नंबरचा टॉपिक बरंचसं साम्य आहे. आणि म्हणून या भारतीय अर्थव्यवस्थेला मी टायटल दिलेलं आहे 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी. या टायटल खाली आपण हा सब्जेक्ट जो आहे तो समजावून घेणार आहे. सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे असं म्हणण्याचं कारण तुम्ही बघत असाल की दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या सब्जेक्टचा किंवा या विषयाचा भरपूर आधार घ्यावा लागतो. बरेचसे शब्द आपल्या कानावरती पडत असतात पण त्याचे अर्थ आपल्याला समजत नाहीयेत. ते अर्थ समजावून घेण्यासाठी आणि एकंदरीतच कन्सेप्ट बेस अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला या विषयामार्फत खूप मदत करणार आहे. मग यामध्ये तुम्ही बघत असाल की सध्या या ठिकाणी कोरोनाचं संकट जे आहे, कोविड-19चं जे संकट आहे, ते संपूर्ण जगावरती आहे. आणि यामुळे काय झालंय की हे जे चित्र आहे अगदी बोलकं चित्र दाखवत आहे. या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे की पूर्ण अर्थव्यवस्थेचं चाक जे आहे त्याच्या पुढे थांबल्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे ती पूर्णतः एका ठिकाणी थांबलेली आहे. पण अर्थव्यवस्था बाहेर काढण्यासाठी तुम्ही बघत असाल की काही दिवसापासून सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. आरबीआय कडून सुद्धा प्रयत्न केले जातात. आणि मग हे प्रयत्न जे आहेत ते नेमकं अर्थव्यवस्थेमध्ये जे केले जातात ते नेमके कोणत्या पद्धतीने केले जातात किंवा नरेंद्र मोदींना या ठिकाणी काही दिवसापूर्वी जवळपास अर्थव्यवस्थेमध्ये 20 लाख कोटींची जी काही भर घातली, जो काही बूस्टर दिला तो नेमका कशा पद्धतीचा आहे किंवा ते एवढे पैसे जे आहेत ते नेमके कुठे टाकले किंवा त्या पद्धतीची जी माहिती आहे ती आपल्याला असणं अपेक्षित आहे. कारण जसं बघत असाल तुम्ही की ही गरिबी असेल किंवा स्थलांतरितांचे प्रश्न असतील, मग नक्की तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येतं की सरकार या गोष्टी ज्या आहेत त्या का सोडवत नाहीयेत किंवा सरकारकडे अगदी पैसा छापण्याचं यंत्रच अगदी सरकारकडे आहे, तर सरकार मोठ्या प्रमाणात पैसा का छापत नाहीये किंवा अधूनमधून या मुडी सारख्या फिश सारख्या संस्था असतील त्यामध्येच काहीतरी स्टेटमेंट करत असतात की भारताची अर्थव्यवस्था यावर्षी या गतीनं वाढणार आहे किंवा या गतीनं तिचा वेग कमी होणार आहे किंवा कधी कधी अगदी चांगला काळ असेल तर यामध्ये अशी स्टेटमेंट असतात की भारताची अर्थव्यवस्था खूप वेगानं वाढती आहे तर या देशाला ती पाठीमागे टाकेल किंवा तिचा आकार एवढा झाला, या पद्धतीचे स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला बघायला मिळत असतील. किंवा या ठिकाणी आरबीआय सारखी संस्था असेल नेहमी वादामध्ये काही दिवसापासून असते, तर यामध्ये सध्या शक्तिकांत दास कशा पद्धतीने काम करत आहेत किंवा त्याच्या अगोदरचे उर्जित पटेल असतील किंवा रघुराम राजन असतील, यांचं नेमकं काम कशा पद्धतीचं होतं, तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा म्हणजेच काय की आपला जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांना सरकार जे काही मदत करतं ती मदत पुरेशी आहे का किंवा कोणत्या टायटल खाली मदत केली जाते किंवा विविध योजना असतात त्या योजना नेमका कशा स्वरूपाच्या असतात, हा सगळा एक लेखाजोखा जो आहे, सगळा आवाका जो आहे तो मी या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी या टायटल खाली मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, सब्जेक्ट समोर ठेवा आणि आपली एक्झाम समोर ठेवा आणि या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजावून घेणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचे काय माहिती पाहिजे की एक्झाम नेमक्या कोणत्या होतात आणि त्या एक्झामसाठी अभ्यासक्रम नेमका कोणता आहे. हा खूप कळीचा मुद्दा आहे, समजावून घेण्यासारखा मुद्दा आहे. कारण असं व्हायला नको की कधी कधी काय होतं की एकाच सब्जेक्टमध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट वाटायला लागतो आणि मग बाकीचे सब्जेक्ट आपण सोडून देऊन फक्त तोच सब्जेक्ट रात्रंदिवस नेहमी तो सब्जेक्ट करत असतो आणि मग यानं काही आपला रिझल्ट नक्की येणार नाहीये. कारण यासाठी काय की आपल्या सिलेबसमध्ये जर तुम्ही बघितलं तर वारंवार त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही सब्जेक्ट समजावून घ्या, त्याची डेप्थ समजावून घ्या, पण त्याच्यामध्ये काही स्पेशलायझेशन करत बसू नका. म्हणजे पीएचडी नेक्स्ट सेट वगैरे असा भाग काही करायचा नाहीये. तुम्ही अगदी सर्वसामान्यांना हे प्रश्न सुटतील अशा पद्धतीच्या या सिलेबसची रचना केलेली असेल आणि यावरती आम्ही आधारित प्रश्न विचारणार आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून बघा,
मला काय सांगायचं आहे की तुम्ही नेमक्या ज्या परीक्षा देता त्या परीक्षा किंवा एक्झाम ज्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यासाठी अभ्यासक्रम कोणता आहे, हा मुद्दा जो आहे तो तुम्हाला खूप व्यवस्थित समजला पाहिजे. कारण यामध्ये त्या घेतल्या जाणाऱ्या एक्झाम ज्या आहेत त्या अगदी युपीएससीच्या एक्झाम, त्याचबरोबर एमपीएससीच्या एक्झाम आणि या एमपीएससी मध्ये मग वेगवेगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या आपल्या समोर असतात. खरं मी या ठिकाणी तुम्हाला युपीएससी बद्दल जास्त सांगणार नाही. आपण युपीएससी बद्दल बोलूया की युपीएससी मध्ये ज्या काही एक्झाम घेतल्या जातात त्यामध्ये राज्यसेवेची एक्झाम असते आणि मग राज्यसेवेची पूर्वची एक्झाम आणि राज्यसेवेची मुख्यची एक्झाम. त्याचबरोबर ग्रुप बी, त्या ग्रुप बी मध्ये 3 पोस्ट साठी ही एक्झाम घेतली जाते, ज्याला आपण कंबाईन एक्झाम म्हणतो. कंबाईन किंवा ग्रुप बी किंवा कंबाईन बी यासाठी जी एक्झाम घेतली जाते त्यामध्ये 3 पोस्ट आहेत. एक आहे पी-एस-आय ची, दुसरी आहे एस-टी-आय ची आणि तिसरी आहे ए-एस-ओ ची. अशा 3 पोस्टसाठी ही पूर्वची एक्झाम आणि नंतर मुख्यची एक्झाम घेतली जाते. शिवाय तशाच पद्धतीनं ग्रुप सी मध्ये कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम, त्यामध्ये सुद्धा 3 पोस्टसाठी एक्झाम घेतली जाते. त्यामध्ये एक्स-पी-आय म्हणजे एक्साइज पी-एस-आय म्हणून एक एक्झाम आहे. त्याचबरोबर आणखीन एक एक्झाम आहे, आणखीन एक पोस्ट आहे त्याच्यामध्ये. दुसरी पोस्ट आहे खरं तर टॅक्स असिस्टंट आणि तिसरी पोस्ट आहे त्यामध्ये एक टायपिस्ट म्हणून एक्झाम, टायपिस्ट म्हणून एक पोस्ट असते. अशा पद्धतीने 3 पोस्टसाठी ही ग्रुप सी ची पूर्व आणि मुख्य या पद्धतीने एक्झाम ज्या आहेत आपल्या समोर असतात. म्हणजे बाकीच्याही एक्झाम असतात, परंतु मी इकॉनॉमी तुम्हाला सांगणार आहे. तो इकॉनॉमी या समोर दिलेल्या एक्झाम ज्या आहेत त्या एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी असणार आहे. मग यामध्ये मार्कांचं वेटेज कसं आहे की राज्यसेवेची पूर्व जी आहे ती 400 मार्कांची होत असते. या 400 मार्कांमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन्ही पेपर जे आहेत ते 200 आणि 200 असे 400 गुणांचे असतात. त्यापैकी सेकंड पेपर जो आहे तो सीसॅट म्हणून अभ्यासला जातो, त्यामुळे इथं तो काही फायद्याचा नाहीये. पण फर्स्ट पेपर जो आहे तो जनरल स्टडी किंवा जीएस या टायटल खाली अभ्यासतो आणि यामध्ये जवळपास एक 7 ते 8 टॉपिक जे आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि यामध्ये जर इकॉनॉमीचा विचार केला तर साधारणतः एक 10 ते 15 क्वेश्चन जे आहेत ते त्यावरती विचारले जातात. त्या पहिल्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन असतात, एक क्वेश्चन 2 मार्कांसाठी असतो. अशा पद्धतीने फर्स्ट पेपर 200 मार्कांचा आणि या 100 मार्कांमध्ये, या 100 क्वेश्चन मध्ये साधारणतः 10 ते 15 क्वेश्चन इकॉनॉमीशी संबंधित असतात. एक क्वेश्चनला 2 मार्कांचे वेटेज आहे. म्हणजे आपण या ठिकाणी समजू शकतो की 20 ते 30 मार्क जे आहेत ते इकॉनॉमीशी संबंधित असतील. म्हणजे राज्यसेवा पूर्वसाठी जो आपल्याला इकॉनॉमी अभ्यासायचा आहे तो 10 ते 15 क्वेश्चन आणि 20 ते 30 मार्क यासाठी अभ्यासायचा आहे. त्यानंतर ज्यावेळी आपण राज्यसेवेच्या मुख्यकडे जातो त्यावेळी मुख्यमध्ये 2 लँग्वेजचे पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. दोन्ही पेपर, एक ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो, एक पारंपरिक रिटर्नचा पेपर असतो. अशा पद्धतीने 2 पेपर 200 मार्कांचे आणि 4 पेपर जे आहेत ते जीएसचे असतात. 1, 2, 3 आणि 4. त्यापैकी पहिला पेपर जो आहे तो हिस्ट्री आणि जॉग्राफी या सब्जेक्टशी संबंधित असतो. दुसरा पेपर पॉलिटी आणि कायदे याच्याशी संबंधित असतो. तिसरा पेपर एचआर प्लस एचआरडी संबंधित असतो आणि फोर्थ पेपर जो आहे तो इकॉनॉमी प्लस सायन्स टेक याच्याशी संबंधित आहे. आणि या चारही पेपरमध्ये प्रत्येक पेपर जो आहे तो 150 मार्कांसाठी, म्हणजे 4 पेपरचे मिळून या ठिकाणी जवळपास 600 मार्क जे आहेत ते होतात आणि वरचे 200 मार्क, अशा पद्धतीने ही 800 मार्कांची जी मेन्स होत असते त्याच्यामध्ये हा इकॉनॉमीचा चौथा पेपर आहे. आणि या चौथ्या पेपरमध्ये जे काही 150 क्वेश्चन 150 मार्क येत असतात त्याच्यामधले जवळपास 110 ते 120 क्वेश्चन जे आहेत ते इकॉनॉमीशी संबंधित असतात आणि बाकी राहिलेले जे आहेत ते सायन्स टेकशी रिलेटेड असतात. म्हणजे या ठिकाणी प्रिलियमला जसा 10 ते 15 क्वेश्चनसाठी अभ्यासायचा आहे, 20 ते 30 मार्कांसाठी अभ्यासायचा आहे, तसा मेन्सला तो साधारणतः 110 ते 120 एवढ्या क्वेश्चनसाठी, एवढ्या मार्कांसाठी तो अभ्यासायचा आहे. झाला राज्यसेवेचा विषय. राज्यसेवेनंतर आणखीन मुलं ज्या एक्झाम देत असतात त्याच्यामध्ये ग्रुप बी ची एक्झाम असते आणि याच्यामध्ये ग्रुप बी ची पूर्व आणि ग्रुप बी ची मुख्य अशा पद्धतीने 2 एक्झाम या ठिकाणी तुम्हाला समोर ठेवावे लागतील. तर ग्रुप बी पूर्व मध्ये 3 पोस्ट आहेत, पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ. याच्यामध्ये तिन्ही एक्झामसाठी एकच प्रिलियम घेतली जाते. प्रिलियम मध्ये 100 क्वेश्चन असतात, साधारणतः 7 टॉपिक वरती ते विभागलेले असतात आणि या 7 टॉपिक वरती मिळून 100 क्वेश्चन जे आहेत ते विचारलेले असतात. त्याच्यामध्ये जर इकॉनॉमीचं वेटेज बघितलं तर साधारणतः 15 क्वेश्चन जे आहेत ते इकॉनॉमीशी संबंधित असतात. कधी 12-13 किंवा कधी कधी 15 पर्यंत, कधी 16-17, पण ऍव्हरेज जर पेपर पाहिला तर साधारणतः 15 क्वेश्चन जे आहेत ते इकॉनॉमीशी संबंधित असतात. त्यानंतर ग्रुप बीचा ज्यावेळी मुख्यचा विचार करता त्यावेळी मुख्यला 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे तो मराठी, इंग्रजी आणि इतर काही घटक त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठी 50 क्वेश्चन, इंग्रजी 30 क्वेश्चन आणि बाकीचे घटक जे आहेत ते 20 मार्कांसाठी
अशा पद्धतीनं 20 क्वेश्चनसाठी अशा पद्धतीनं 100 क्वेश्चन जे आहेत ते त्यामध्ये असतात. आतापर्यंत हा पेपर जो आहे तो 100 गुणांसाठीच होता. म्हणजे एक क्वेश्चन 1 गुणांसाठी असायचा. पण आता काही दिवसापूर्वी मात्र एमपीएससीनं या ठिकाणी मात्र काय केलं, की एक क्वेश्चन 2 गुणांसाठी अशा पद्धतीनं 200 गुणांसाठी तो पेपर असेल, असं एक चेंज जो आहे तो त्यांनी एक्झाममध्ये आणलेला आहे. आणि दुसरा पेपर जो आहे तो मात्र जीएससी संबंधित असतो. याच्यामध्ये 100 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन 2 मार्कांसाठी असतो. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर साधारणतः 50 ते 60 क्वेश्चन हे इकॉनॉमीशी संबंधित असतात. कशाच्या संदर्भात? एसटीआयच्या संदर्भात. म्हणजे याच्यामध्ये बघा, की खरं काय होतं, जी प्रिलियम आहे ती प्रिलियम तिन्ही एक्झामसाठी एकच होते. मेन्सला गेल्या असता मेन्समध्ये जो पहिला पेपर आहे तो तिन्ही एक्झामसाठी एकत्रित होतो आणि सेकंड पेपर जो आहे तो मात्र तिन्ही एक्झामसाठी वेगळा होतो. त्यामध्ये मग पीएसआयची एक्झाम त्यासाठी वेगळा होईल, एसटीआयची एक्झाम याच्यासाठी वेगळा होईल आणि एएसओची एक्झाम याच्यासाठी तो वेगळा होईल. त्यामध्ये पीएसआय मध्ये काय केलेलं असतं बघा, की काही टॉपिक जे आहेत ते तिन्ही एक्झामला सारखेच आहेत. फक्त काही टॉपिक म्हणजे साधारणतः दुसऱ्या पेपरमध्ये 50 ते 60 क्वेश्चन जे आहेत ते त्या पोस्टचे संबंधित त्यांनी थोडे वेगळे घेतलेले आहेत आणि मग त्यामध्ये जर पीएसआयचा विचार केला तर कायदे विचारले जातात. जर तुम्ही एसटीआयचा विचार केला तर इकॉनॉमिक्स जे आहे ते जास्त मार्कांसाठी विचारलेलं असतं आणि ईएसओचा विचार केला तर पॉलिटी त्यामध्ये जास्त मार्कांसाठी विचारलेलं असतं. या बाबी ज्या आहेत त्या थोड्याशा लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी इकॉनॉमी जो आहे तो एसटीआय मध्ये जो सेकंड पेपर आहे त्या सेकंड पेपरमध्ये 50 ते 60 क्वेश्चन आणि एक क्वेश्चन 2 मार्काला या दृष्टिकोनातून 100 ते 120 मार्क या ठिकाणी तुम्हाला इकॉनॉमी इथं देणार आहे. आणि नंतर ग्रुप सी ची एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये पूर्व एक्झाम सेम ग्रुप बी सारखीच असते. तिथं साधारणतः 10 ते 15 क्वेश्चन विचारले जातील. आणि मेन्समध्ये तुम्हाला तो जास्त दिसत नाही. फक्त एक टॅक्स असिस्टंटची एक्झाम आहे. त्यामध्ये एक 10 ते 15 क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले असतात. फक्त अगदी पंचवार्षिक योजना या पद्धतीने त्यांनी टायटल दिलेलं आहे आणि त्या आधारे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले असतील. तर या तुमच्या समोरच्या ठेवल्या त्या साधारणतः तुम्ही ज्या एक्झाम देत असता त्या एक्झाम आणि त्यामध्ये असलेलं या अर्थव्यवस्थेचं वेटेज या पद्धतीने ही स्लाइड तुम्हाला माहिती करून देईल. पण फक्त एवढ्यावरती भागतं का आपलं? तर नाहीये. आपल्याला अभ्यासक्रम समजावून घ्यावा लागेल. जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं राज्यसेवेची प्रिलियम त्याचा सिलेबस बघा फक्त एका पेजमध्ये सिलेबस दिलेला आहे. पेपर 1 आणि पेपर 2 200 मार्कांसाठी कालावधी दिलेला आहे. त्याचं डिफिकल्टी स्टँडर्ड काय असेल हे दिलेलं आहे. त्याचं मीडियम काय असेल दिलेलं आहे मराठी आणि इंग्लिश आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप अशा पद्धतीने या ठिकाणी त्या पेपरचं नेचर दिलेलं आहे. आणि या ठिकाणी सेकंड पेपर जो आहे तो तुम्हाला मी सांगितलं की सीसॅटशी संबंधित आहे. त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचं नाही. पेपर 1 जो आहे तो जनरल स्टडी जीएससी संबंधित आहे. 200 क्वेश्चन असणार आहेत, 100 मार्क असणार आहेत म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्कांसाठी आणि एवढे एकूण 7 टॉपिक जे आहेत त्यामध्ये अभ्यासावे लागतात. अगदी एका सेंटेन्स मध्ये त्यांनी सब्जेक्ट बसवलाय. त्यामुळे काय होतं की अभ्यास करणं थोडंसं अवघड जातं. म्हणजे जेवढा सब्जेक्ट डिटेल दिलेला आहे, जेवढे टॉपिक डिटेल दिलेले आहेत तेवढं अभ्यासणं सोपं आहे. पण जेवढं शॉर्ट मध्ये दिलेलं आहे म्हणजे जसं मी म्हटलं फक्त भारतीय अर्थव्यवस्था. तर यामध्ये काय की त्याला पूर्ण मोकळं रान सापडतं की जिकडे पाहिजे तेवढी क्वेश्चन विचारू शकतो. पण जर सपोज थोडा थोडा अभ्यास मी विस्तृत स्वरूपात दिला की तुम्ही हे टॉपिक करा ते टॉपिक करा तर आणखीन तुम्हाला सोपं जातं. तर प्रिलियमचा अभ्यास मात्र त्यांनी अभ्यासक्रम जो आहे तो मात्र व्यवस्थित दिलेला नाहीये. पण तरी बघा या ठिकाणी 5 नंबरचा टॉपिक जो आहे तो इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, त्यानंतर डेमोग्राफिक, त्यानंतर सोशल सेक्टर आणि अशा पद्धतीने जो सिलेबस आहे तो सिलेबस आपल्याला कव्हर करावा लागतो. आता या ठिकाणी फक्त प्रिलिमचा जर कव्हर करायचं म्हटलं तर तुम्ही या गोष्टींवरती जास्त भर देऊ शकता. कोणत्या गोष्टी आहेत बघा याच्यामध्ये की जसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर समाजाच्या काही योजना असतील, त्यानंतर आणखीन पॉवर्टी असेल किंवा समावेशन असेल किंवा अशा पद्धतीचे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती जर भर दिला तर तुम्हाला इकॉनॉमीचे क्वेश्चन जे आहेत ते पूर्ण मिळून जातात. कारण कधी-कधी असं होतं की साधारणतः 14-15च्या दरम्यानचे जर पेपर बघितले तर त्या पेपरमध्ये इकॉनॉमीचे क्वेश्चन नेमके कोणते आहेत हा एक मोठा प्रश्न होता. म्हणजे प्रश्नचिन्ह होतं. कारण प्रश्न सापडायचे नाही की डायरेक्ट त्यांनी इकॉनॉमीशी रिलेटेड विचारलेत. कारण त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंटच्या स्कीम, लोकसंख्या किंवा काही सिद्धांत जे आहेत त्याच्या पद्धतीनं त्याच्यावरती क्वेश्चन विचारले होते. तर ते क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करण्यासाठी पाठीमागच्या पेपरचा जर आवाका बघितला तर तुम्हाला नक्की ते कव्हर करता येतील. साधारणतः वेटेज जे आहे ते 10 ते 15 क्वेश्चनचं तुम्ही या ठिकाणी धरून चालू शकता आणि बाकीचे टॉपिक जे आहेत ते त्या सब्जेक्टच्या वेळी मी तुम्हाला समजावून सांगेल. त्यानंतर बघा की राज्यसेवेचा मुख्यचा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्ही प्रिलिमचा बघितला. मुख्यला गेल्यानंतर जो चौथा पेपर आहे त्या चौथ्या पेपरमध्ये 150
क्वेश्चन असणार आहेत 150 गुणांसाठी, म्हणजे एक क्वेश्चन एका मार्कांसाठी. त्यापैकी 110 ते 120 क्वेश्चन जे आहेत ते इकॉनॉमिक्सशी संबंधित असतात आणि राहिलेले 30 ते 40 क्वेश्चन जे आहेत ते सायन्स टेक्सशी रिलेटेड असतात. तर सायन्स टेक्सचा आपण या ठिकाणी विचार करणार नाही आहोत. आपल्याला अर्थव्यवस्था बघायची आहे, म्हणजे साधारणतः 110 ते 120 गुणांचा अभ्यास करायचा आहे. तर मी स्वतंत्ररित्या त्याचे टॉपिक जे आहेत ते बाजूला काढलेले आहेत आणि पुढे डिटेल अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे. पहिले जे टॉपिक बाजूला काढलेले आहेत ते बघा काय. तर पहिला टॉपिक आहे अर्थव्यवस्था आणि नियोजन आणि दुसरा टॉपिक आहे विकास व कृषी यांचं अर्थशास्त्र. म्हणजे अशा पद्धतीनं दोन टायटल असलेला, म्हणजे तिसरा टायटल आहे पण हा सायन्स आणि टेक्स्ट रिलेटेड आहे, त्याच्यामुळं मी इथं विचार करणार नाहीये. तर या दोन भागांमध्ये विभागलेला हा सिलेबस आहे. त्यामध्ये अर्थव्यवस्था आणि नियोजन याचा विचार केला असता त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, त्यानंतर नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, उद्योग, त्याच्या गरजा, सहकार, आर्थिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ, त्यानंतर गरिबीचे निर्देशांक व अंदाज, त्यानंतर रोजगार निर्धाराचे घटक आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, अशा पहिल्या पॉइंटमध्ये 9 टॉपिक जे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि दुसऱ्या टॉपिकमध्ये जे पहिला टॉपिक आहे समष्टी अर्थशास्त्र, त्यामध्ये मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमी याचा अभ्यास तुम्हाला यामध्ये करावा लागेल. त्यानंतर 2.2 मध्ये सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था, 2.3 मध्ये वाढ, विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, 4 मध्ये भारतीय कृषी व व्यवस्था, ग्राम विकास व सहकार, त्यानंतर कृषी, त्यानंतर अन्न व पोषण आहार आणि भारतीय उद्योगांच्या पायाभूत सुविधा आणि एक सर्व्हिस सेक्टर म्हणून एक टॉपिक जो आहे तो त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशा पद्धतीने पहिल्या याच्यामध्ये 9 आणि याच्यामधले 7 अशा पद्धतीनं एकूण 16 टॉपिकचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला एक्झामच्या संदर्भात करावा लागतो. म्हणजे यामध्ये एकत्रित जर सांगायचं झालं तर तुम्ही राज्यसेवेचा मेन्सचा जर अभ्यास जर व्यवस्थित केला तर तुम्हाला राज्यसेवेची प्रिलियम, त्याचबरोबर एसटीआयची मेन्स, त्यानंतर कंबाईनची प्रिलियम, त्यानंतर सगळ्याच एक्झाम ज्या आहेत त्या तुमच्या यामध्ये कव्हर होऊन जातात. अशा पद्धतीचा हा सिलेबस आहे. तर तुम्ही डिटेल बघितलं तर अशा पद्धतीनं हा सामान्य अध्ययन 4 या टायटल खाली अर्थव्यवस्था व नियोजन, त्याचबरोबर विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान व विकास या पद्धतीने हा टायटल आहे. या टायटलचा इथे विचार करू नका, फक्त याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. अशा पद्धतीचा हा टायटल आहे आणि यामध्ये दर्जा पदवी असेल, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असेल, एकूण गुण 50 असतील, कालावधी 2 तास असेल. आणि याच्यामध्ये या 2 टिप ज्या आहेत तुम्ही बऱ्याच वेळा वाचल्या असतील, पण तरी मी एकदा तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. कारण यामध्ये या गोष्टीला तुम्ही विसरता आणि मग पेपर देऊन आल्यानंतर पहिला रिप्लाय असतो की सगळे क्वेश्चन हे पुस्तकांच्या बाहेरचे होते, अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते. अशा पद्धतीचं काही नाहीये. तुम्ही जर व्यवस्थित मेरिट बघितलं, तुमचा अभ्यासक्रम बघितला, तर अगदी तुम्ही चकित व्हाल की अभ्यासक्रमाचा प्रत्येक एक टायटल उचललेला आहे आणि त्यावरती आधारित क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्हाला एक्झाम का अवघड जाते त्याची कारणं मी जर शोधली आहेत, त्याच्या कारणांमध्ये मला असं सापडतं की तुम्ही काय करता तर पुस्तकं कव्हर करता. आता या ठिकाणी खरं तुम्ही मॅच्युअर आहात, ही पुस्तकं कव्हर करायची नसतात. लक्षात ठेवा की हा अभ्यासक्रम कव्हर करायचा असतो. अभ्यासक्रमाचं तुम्ही जेवढं पोस्टमार्टम कराल, म्हणजे अगदी तुकडे-तुकडे कराल, अगदी विभागून तो समजावून जेवढं घ्याल, तेवढा पेपर तुम्हाला सोपा जाणार आहे. अगदी अभ्यास जो आहे, तुम्ही टोटल जर राज्यसेवेच्या मेन्सचा अभ्यासक्रम बघितला, तर 13 पानांचा अभ्यासक्रम त्यामध्ये दिलेला आहे. या 13 पानांमध्ये जवळपास सगळं विश्व जे आहे त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. अशा पद्धतीचा हा सिलेबस आहे. म्हणजे मला विश्व म्हणजे काय म्हणायचं नाही, तर परत ती Googleची कन्सेप्ट तिथे घेऊन याल. मला डायरेक्ट शब्दशः अर्थ तुम्ही घेऊ नका. मला असं म्हणायचं की सगळा अभ्यासक्रम जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. तुम्ही जर व्यवस्थित कव्हर केला, तर मी तुम्हाला या ठिकाणी इकॉनॉमीचं रेफरन्स मटेरियल समजावून सांगताना सांगेलच की नेमकं काय वाचायला पाहिजे आणि काय वाचायला नाही पाहिजे. तर या 2 गोष्टी ज्या आहेत त्या समजावून घ्या. प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांचं स्वरूप व दर्जा अशा प्रकारचा असेल की एखादी सुशिक्षित व्यक्ती सुद्धा कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल अशा पद्धतीने याचं स्वरूप असेल. आणि आमचा उद्देश काय तर विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा आमचा उद्देश आहे. त्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित समोर ठेवायच्या आणि उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील उपविषयातील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. कारण यामध्ये नक्की हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जे काही गेल्या वर्षांमध्ये ज्या चर्चेमध्ये घडामोडी असतात त्या नक्की पेपरमध्ये विचारलेल्या असतात, की जसं वन नेशन वन रेशन किंवा एक देश एक रेशन कार्ड किंवा एक देश एक बाजारपेठ किंवा आणखीन त्या इतर आत्मनिर्भर, स्वावलंबन अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत, या घोषणांचा भडीमार आपल्या प्रश्नांमध्ये केलेला दिसतो. तर तुम्ही या चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या टॉपिक जो आहे तो कव्हर करणं अपेक्षित आहे. आणि मग यामध्ये जे टॉपिक मी तुम्हाला पाठीमागे दिले ते टॉपिक इथं डिटेल लिहिलेले आहेत.
अर्थव्यवस्था आणि नियोजन त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि मग यामध्ये एवढे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेत. कारण हा टॉपिक तुम्हाला जरी दिसत असेल की 4 सेंटेन्स मध्ये लिहिलेला आहे, तरी भरपूर गोष्टी समाविष्ट आहेत त्यामध्ये. की अगदी इथं पहिल्या ते 10 म्हणण्यापेक्षा इथं 12 पंचवार्षिक योजना तुम्हाला कव्हर कराव्या लागतात. त्यानंतर राज्यघटनेच्या संदर्भात एक 73 आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे ती तुम्हाला या ठिकाणी कव्हर करावी लागते. अशा पद्धतीने हा टॉपिक तुम्हाला सगळा फोडावा लागतो. त्यानंतर इथं नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधा आणि मग त्याच्यामध्ये रस्ते असतील किंवा आणखीन इतर दळणवळणाच्या सुविधा असतील किंवा वित्तीय पायाभूत सुविधांचा विकास असेल किंवा जी नवीन गोष्टी आहेत की जसं बीओटी. आता बीओटी म्हणजेच काय आपल्याला माहितीच नसतं की जसं बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर अशा पद्धतीची एक स्कीम जी आहे डेव्हलपमेंटसाठी शासनाकडून राबवली जाते. त्याचा अर्थ काय होतो? अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पायाभूत सुविधांमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर एक अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे एक उद्योग आणि मग या उद्योगामध्ये नेमकं आतापर्यंत उद्योगासाठी सरकारनं काय केलेलं आहे किंवा उद्योगाच्या योजना कोणत्या आहेत किंवा आणखीन जे काही काय म्हणूया की उद्योगांच्या स्कीम ज्या लागू केल्या होत्या त्या कोणत्या आहेत की जसं किंवा सेच प्रकल्प असेल ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा विशेष आर्थिक क्षेत्र असं म्हणतो त्याला नेमकं काय म्हणायचं आहे किंवा जे एलपीजीचं धोरण होतं ज्याला लिबरलायझेशन त्यानंतर प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन ज्याला म्हणतो आपण कारण या गोष्टी तर सध्या खूप चर्चेमध्ये आहे की जसं तुम्ही बघत असाल की कोरोनामुळे काय झालेलं आहे की संपूर्ण देशांच्या इकॉनॉमी या पूर्णतः कोलॅप्स झालेल्या आहेत आणि मग प्रत्येक देश आपल्याला कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करतोय पण बऱ्याच दिवसापासून गॅट किंवा WTO यासारखी जी काही बंधनं देशांवरती टाकली होती पण आता याचं पालन होतंय का नाही त्यामुळे हा विषय जो आहे तो चर्चेमध्ये असणार आहे तर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कव्हर कराव्या लागतील. त्यानंतर सहकार कोऑपरेशन जो काही प्रकार आहे तो त्याची व्याख्या किंवा महाराष्ट्रामधलं सहकार चळवळ कशी आहे त्याचे नेते कोण आहेत सरकारचे कायदे कोणते आहेत या गोष्टी तुम्हाला सहकारमध्ये कव्हर कराव्या लागतील. त्यानंतर आर्थिक सुधारणा इथं एलपीजीचा तुम्हाला डिटेल अभ्यास करावा लागतो. WTO सारख्या योजना संस्था समजावून घ्याव्या लागतात. त्यानंतर भारताचा आयात निर्यात हा भाग कसा आहे जसं बघा जागतिक व्यापाराची वाढ रचना आणि निर्देश म्हणजे थोडक्यात दिशा असं म्हणायचं आहे की आकारमान किती आहे त्याची रचना म्हणजे कोणत्या वस्तूंचा सहभाग त्याच्यामध्ये होतो आणि कोणत्या देशांशी व्यापार भारताचा चाललेला आहे अशा बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला कव्हर कराव्या लागतात. मग त्याच्यामध्ये शेच कुठं आहे तूट कुठं आहे अशा बाबी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये असतील किंवा आणखीन बघा की त्याच्यामध्ये ही जी IMF नावाची संस्था आहे ती खूप महत्वाचं आपलं काम बजावत असते. तर ही IMF संस्था तुम्हाला समजावून घ्यावी लागते किंवा WB सारखी संस्था जी आहे ती तुम्हाला बघावी लागते. तुम्ही करंट मध्ये बऱ्याच वेळा बघता की भारतामध्ये ही योजना चालवण्यासाठी WB न मदत केली, आशियन बँकेनं मदत केली, IMF न मदत केली, IMF कडून भारताने एवढ्या कर्जाची मागणी केली. अशा पद्धतीच्या कन्सेप्ट ज्या आहेत ते तुम्ही जर बेसिक टॉपिक अभ्यासले तर तुम्हाला ते त्याच्यामध्ये समजतील आणि मग त्यामध्ये हे गरिबीचे निर्देशांक आणि अंदाज मग त्याच्यामध्ये ही पॉवर्टी लाईन काय आहे कारण बऱ्याच वेळा पॉवर्टी लाईनच समजत नाही. प्रत्येक एक्झामचा जर पेपर काढला विशेषतः राज्यसेवा प्रिलियमचा तर याच्यामध्ये पॉवर्टी लाईन जी आहे ती विचारलेली आहे. जसं सुरेश तेंडुलकर समिती असेल त्यानंतर रंगराजेंची समिती असेल त्यानंतर आणखी लकडावालाची समिती असेल आणि मग यामध्ये पॉवर्टी लाईन ठरवण्यासाठी नेमकं त्यांनी कशाचा वापर केलेला आहे तसं पाठीमागं बघा की 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरी अशा पद्धतीचा जो काही आधार ठरवला होता म्हणजे काय की एक पॉवर्टी लाईन आहे आणि या पॉवर्टी लाईन मध्ये जर तुम्ही शहरी असाल तर या ठिकाणी 2100 कॅलरी जर तुम्हाला अन्न मिळालं आणि जर तुम्ही ग्रामीण मध्ये राहत असाल 2400 कॅलरी जर तुम्हाला अन्न मिळालं तर तुम्ही पॉवर्टी लाईनच्या वरती जाता म्हणजे APL मध्ये जाता आणि जर याच्या खाली असाल तर BPL मध्ये जाता. आणि मग याचा कन्सेप्ट म्हणजे ही जी पॉवर्टी लाईन आहे ही नेमकी कोणी ठरवली किंवा हे कॅलरी मूल्य सध्या कमी केलेलं आहे 2100 2400 कोणी सांगितलं होतं कमी केलं तर ते कुणी कमी केलेलं आहे समिती नेमली होती तर कुणी नेमली होती अशा पद्धतीचे घटक जे आहेत ते तुम्हाला यामध्ये मिळतील आणि तशाच पद्धतीनं हा बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी 1.8 मध्ये अभ्यासावा लागतो की जसं बघा की सुशिक्षित बेरोजगार जे आहेत ते कधी कधी काय होतं की बऱ्याच वेळा बेरोजगारी वाढते कोरोनामुळे तर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत तर हे जी नोकरी जाईल आणि तो व्यक्ती बेरोजगार होईल हा बेरोजगारीचा कोणता प्रकार आहे किंवा एखादा सुशिक्षित व्यक्ती त्याला कमी प्रतीच्या कामावरती समाधान मानावं लागतं उदाहरणार्थ एखादा इंजिनियर आहे आणि तो क्लरिकल नोकरी करतो आहे किंवा क्लरिकल जॉब करतो आहे तर तो बेरोजगार आहे का रोजगारीत आहे किंवा तुम्ही अभ्यास करता आहात तर तुम्ही रोजगार आहात का बेरोजगारीत आहात अशा पद्धतीच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या 1.8 मध्ये तुम्हाला अभ्यासायला मिळतील आणि 1 2 मध्ये विकास व कृषी यांचं अर्थशास्त्र
त्यामध्ये समष्टी अर्थशास्त्र, मग राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाच्या पद्धती कोणत्या आहेत, पैशांचं कार्य काय आहे, आधार पैसा म्हणजे काय, वगैरे वगैरे हे घटक जे आहेत त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था या सगळ्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थसंकल्प किंवा शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजेच काय, किंवा जेंडर बजेट म्हणजेच काय, जेंडर बजेट सगळ्यात प्रथमतः कोणत्या देशानं मांडलं, कोणत्या राज्यानं मांडलं, किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जेंडर बजेटचं महत्व काय आहे, किंवा रेपो, रिव्हर्स रेपो अशा पद्धतीचे व्यवहार जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. त्यानंतर वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, त्यामध्ये विकासाचे निर्देशांक, त्यामध्ये HDI, त्यानंतर आणखीन जे काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सगळे अभ्यासायला मिळतील. त्यानंतर आर्थिक विकासाचे घटक आणि इतर घटक जे आहेत, पुन्हा काही टॉपिक जे आहेत ते डबल डबल दिलेले आहेत की सार्क किंवा अशा संघटना ज्या आहेत त्या तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर करावे लागतील. आणि भारतीय कृषी व्यवस्था, ग्रामीण विकास आणि सहकार याच्याशी संबंधित काही टॉपिक जे आहेत 2.4 मध्ये मेन्शन केले आहेत. आणि 2.5 मध्ये कृषी, त्यामध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषीचं महत्व, ग्रामीण कर्जबाजारीपणा, कृषी पतवारीच्या समस्या अशा पद्धतीच्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्याचबरोबर अन्न व पोषण आहार आणि भारतीय उद्योग, पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र अशा पद्धतीच्या गोष्टी या इकॉनॉमी मध्ये आहेत. आणि हा जो सिलेबस होता तो राज्यसेवा मेन्सचा होता. राज्यसेवा मेन्सचा खूप मोठा टॉपिक आहे. टोटल याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की एवढे टॉपिक जर तुम्ही कव्हर केले तर सगळ्या गोष्टी कव्हर होतात. त्यानंतर बघा की महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब, किंवा ज्याला आपण ग्रुप बी ची एक्झाम म्हणतो, नॉन गॅजेटेड ग्रुपची एक्झाम, त्यामध्ये पूर्व आणि मुख्यचा सिलेबस नेमका काय आहे तुम्ही या ठिकाणी समजावून घेऊ शकता. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी आणि मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी. त्यापैकी पहिला पेपर जो आहे तो संयुक्त असेल आणि पेपर 2 जो आहे तो स्वतंत्र असेल. त्यामध्ये सिलेबस जो आहे तो काय दिलेला आहे बघा. प्रश्न संख्या 100, एकूण गुण सुद्धा 100, दर्जा पदवीचा, माध्यम मराठी आणि इंग्रजी, कालावधी 1 तास आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ अशा पद्धतीची ही पूर्व परीक्षा आहे. त्यामध्ये सिलेबसचे हे 7 टॉपिक आहेत. चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी. त्यापैकी आपण या अर्थव्यवस्थेबद्दल विचार केला तर अगदी 2-3 सेंटेन्स मध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती इत्यादी. आणि त्याचबरोबर शासकीय अर्थव्यवस्थामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण या बाबी याच्यामध्ये आहेत. बाकी मात्र इतर विषयांचा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये पेपर 2 चा विचार केला असता हे जे टॉपिक आहेत 4 टॉपिक ते PSI, STI आणि ASO या सर्व एक्झाम साठी जवळपास सारखेच आहे. आणि इथून पुढचे जे आहेत म्हणजे पेपर वेगवेगळे होतात, पण इथून पुढचा अभ्यासक्रम जो आहे तो प्रत्येक एक्झाम साठी वेगळा आहे. PSI साठी कायदे विचारले जातात, STI साठी अर्थव्यवस्था विचारली जाते आणि ASO साठी पॉलिटी विचारला जातो. तर अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय काय विचारलं जातं बघा. STI च्या मेन्सचा अभ्यासक्रम, नियोजन, त्यानंतर शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, त्यानंतर आर्थिक सुधारणा व त्याचे कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था. आता या ठिकाणी हे जे टॉपिक आहेत ते तुम्ही काय करायला पाहिजे की हे टॉपिक राज्यसेवेच्या मेन्स मध्ये नेमके कुठे आहेत ते बघायला पाहिजे. जर तुम्ही एकत्रित एक्झाम करत असाल तर. आणि जर वेगवेगळ्या करत असाल, फक्त राज्यसेवा करत असाल, राज्यसेवा पाहून घ्या. फक्त STI करत असाल मात्र STI चा बघा. म्हणजे हा STI चा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला खरं प्रिलिमला करावाच लागतो. काही अगदी थोडेफार टॉपिक जे आहेत ते फक्त मेन्सला करावे लागतील, बाकी मात्र जवळपास समानच आहे. तर हे तुम्ही टॉपिक जे आहेत ते वाचून घ्या. ज्यावेळी गट क कडे जाता, या 3 एक्झाम ज्या आहेत, टॅक्स असिस्टंट असेल, त्यानंतर क्लर्क टायपिस्ट असेल आणि PSI जे आहे, अशा पद्धतीने यांची प्रिलिम आणि मेन्स होते. तर पूर्व परीक्षा 100 आणि मुख्य परीक्षा 200 गुणांसाठी आहे. पेपर 1 संयुक्त असतो, पेपर 2 मात्र त्यांचाही स्वतंत्र असतो. त्यांचा जवळपास अभ्यासक्रम जो आहे तो ग्रुप बी सारखाच आहे. बघा, अर्थव्यवस्था हा सब्जेक्ट जो आहे तो जसाची तसा उचलून टाकलेला आहे. बाकी सब्जेक्ट तसेच आहेत. आणि त्यांच्या मेन्स मध्ये फक्त टॅक्स असिस्टंटची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमी आपल्याला इकॉनॉमीशी संबंध येतो. त्यामध्ये आहेत फक्त पंचवार्षिक योजना. बाकी मात्र इतर सब्जेक्टचा अभ्यासक्रम जो आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं एकंदरीत तुम्हाला एक्झाम समजल्या, एकंदरीत तुम्हाला अभ्यासक्रम समजला. आता आपल्याला हळूहळू काय करायचं आहे की सब्जेक्ट कडे जायचं आहे. आपल्याला सब्जेक्ट समजावून घ्यायचा आहे. आता घडीभर तुम्ही एक्झाम बाजूला ठेवल्या तरी चालतील. आता या गोष्टींवरती फोकस करा. आपल्याला काय करायचंय, आपला इकॉनॉमीचा टायटल असणार आहे 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी फॉर MPSC UPSC.
या 2 एक्झामसाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल अशा पद्धतीनं हे इकॉनॉमीचे 7 पिलर आहेत. आणि 7 पिलर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, पण परत एकदा बघा. अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी बघायची, मूलभूत संकल्पना अभ्यासायच्या. या मूलभूत संकल्पनांमध्ये खरं काय अभ्यासायचं आणि अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीमध्ये काय अभ्यासायचं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, जे मी तुम्हाला पुढे सांगेलच. बँकिंग आणि वित्त, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक सुधारणा, अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, पायाभूत सुविधा, मानव संसाधन विकास ज्याला आपण HRD असं म्हणतो, आणि आंतरराष्ट्रीय संघटना. हे 2 टॉपिक एकच आहेत असं समजा, नाहीतर मग म्हणाल खाली 8 टॉपिक लिहिलेत आणि वरती लिहिले 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी, असं व्हायला नको. पण मी मुद्दाम तुमच्या अभ्यासासाठी थोडासा वेगळा घटक त्या ठिकाणी लिहिलेला आहे, तर तो तुम्ही या ठिकाणी समजावून घेणं अपेक्षित आहे. आता एवढं सांगितल्यानंतर या ठिकाणी तुमचा खरा प्रश्न असतो की सर, आम्ही पुस्तकं कोणती वापरायला पाहिजे. आता मी या ठिकाणी खरं तुम्हाला सांगेल की पुस्तकं कोणती वापरायला पाहिजे त्यापेक्षा कोणती वापरायला नाही पाहिजे हे पहिले समजावून घ्या. जी वापरायला नाही पाहिजे मी या ठिकाणी लिहिली आहेत. एक उमा कपिलाचं बुक आहे, त्यानंतर एक या ठिकाणी दत्त सुंदरमचं बुक आहे, एक रमेश सिंगचं बुक आहे, आणि एक पिढी ज्याला प्रतियोगिता दर्पण या नावाने सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, नाव आहे मार्केटमध्ये. तर अशा पद्धतीची हे जे 4 बुक आहेत, या 4 बुकला तुम्ही जास्त हात लावणार नाहीये, कारण याच्यामध्ये तुमच्याशी रिलेटेड जास्त काही अभ्यासक्रम त्याच्यामध्ये नाहीये. आता मग वाचायचं नाही का, तर ही जी पुस्तकं आहेत ते खरं टीचरांनी वाचली आणि त्यातल्या मायक्रो नोट्स तुम्हाला जर काढून पुरवल्या तर अतिशय उत्तम अशा पद्धतीने ही बुक आहे. नाहीतर तुम्ही जर एकदा त्या हातामध्ये घेतली तर एक तर ती पटकन समजत नाहीयेत आणि आपल्या एक्झामसाठी जास्त फायद्याची नाहीयेत. पण याच्यामध्ये खरं हे जे पीडी आहे याच्यामध्ये काही 8-10 पेजेस असतात करंटशी रिलेटेड, पाठांतराचे पेजेस असतात, तेवढे जरी तुम्ही काढून वाचले तरी सफिशियंट आहे. यामध्ये हे उमा कपिल हातात घेऊ नका. दत्त सुंदरम मधले अगदी काही टॉपिक, सिलेक्टेड टॉपिक वाचण्यासारखे आहेत, तेही मी तुम्हाला नोटच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवेल, त्याच्यामुळे हे सुद्धा घेऊ नका. रमेश सिंगच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. आणि पीडी जर तुम्हाला मिळालं तर तेवढे जे काही 10-15 पेजेस असतील तेवढ्याची झेरॉक्स घ्यायची, पुस्तक घेण्याच्या फांद्यात तुम्ही पडू नका. तर अशा पद्धतीने ही पुस्तकं वाचायची नाहीत, लक्षात ठेवा. मी तुम्हाला आठवण करून देतोय विशेषतः, कारण एक्झाम लवकर क्रॅक न होण्याची काही रिझन असतात, त्याच्यामध्ये हे एक पहिलं रिझन असतं की व्यवस्थित पुस्तक आपल्या हातामध्ये न पडणं. कारण माझं एक प्रामाणिक मत असं आहे की या एमपीएससी मधला जो क्राऊड आहे तो स्वतःशी बऱ्यापैकी प्रामाणिक असतो. जो काही टाइमपास क्राऊड आहे तो 6 महिन्यांमध्ये इकडे तिकडे पाहतो आणि निघून जातो. पण बरेच दिवस जे बसलेले असतात ते खूप मोठ्या मोठ्या अपेक्षेनं बसलेले असतात, खूप मोठी स्वप्न असतात. पण काय होतं की या स्वप्नांमध्ये अशा चुकीच्या गोष्टी केल्यामुळे ती स्वप्न जी आहेत ती स्वप्नच राहतात, किंवा त्याचं अधिकारी बनण्याचं स्वप्न जे आहे ते अधिकारी बनण्याचं स्वप्न जे आहे ते अधुरच राहतं. आणि मग पुन्हा पुढे गेल्यानंतर तो एक मोठं स्वप्न पाहतो की कोणतं, की अधिकाऱ्याचा बाप बनणं. अधिकाऱ्याचा बाप बनणं, आता ही कन्सेप्ट जी आहे ती बऱ्याच वेळा तुम्हाला कळणार नाही. अधिकाऱ्याचा बाप बनणं म्हणजेच काय, की वय निघून जातं, अटेम्प्ट संपतात, तरी एक्झाम क्रॅक होत नाही. आणि मग हे आपलं स्वप्न जे आहे ते नंतर मुलांमध्ये, की तू अभ्यास कर, तू IAS बन, अशा पद्धतीने हे अधिकारी, याला अधिकारी बनवायचं असतं आणि त्याचा बाप त्याला बनायचं असतं. अशा पद्धतीने हे जो उलटा प्रकार जो आहे तो चाललेला असतो. तर या कन्सेप्टकडे न जाता, अगदी विनोद म्हणून सांगतोय, नाही तो खूप सिरियस व्हाल, म्हणजे अभ्यास सिरियसच करा असं मला म्हणायचं आहे. पण या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा समजावून घेत चला आणि प्रामाणिक अभ्यास करा. ही पुस्तकं तुम्ही वाचणार नाहीयेत, मी नोट्सच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवेल. मग पुस्तकं वाचायची कोणती, तर बघा, ही पुस्तकं जी आहेत ती तुमच्या समोर आहेत की जे तुम्ही वाचण्यासाठी घेऊ शकता. यामध्ये कोणते आहेत की मी नेहमी सांगतो की अभ्यासक्रमाच्या बाबतीत पुस्तक सगळ्यात छोटं जे आहे ते छोटं पुस्तक आणून वाचायला चालू करायचं. खूप गरीब राहायचं त्या बाबतीत. आपलं उलट असते की एक वेळ जेवण करत नाही पण मोठंचे मोठं पुस्तक घेऊन जातो आणि उगाच त्याच्यामध्ये दिवसभर रात्रभर अगदी दुनियाचं टेन्शन फक्त माझ्यावरतीच आहे अशा पद्धतीने पुस्तकामध्ये मन घालून बसतात. तर हे करू नका. अगदी सुरुवात जी आहे ती या 2 पुस्तकापासून तुम्ही करणार आहे. हे अर्थशास्त्राचं 11वीचं नवीन बुक आहे. स्टेट बोर्ड कडून जे पब्लिश होतं, बालभारतीकडून जे पब्लिश होतं, आणि एक अर्थशास्त्राचं 12वीचं बुक आहे. अशा पद्धतीने या दोन्ही बुकमध्ये याच्यामध्ये 10 टॉपिक आहेत आणि याच्यामध्ये 10 टॉपिक आहेत. हे का वाचायचं याचं एक मी तुम्हाला उदाहरण देईन. उदाहरणार्थ या ठिकाणी या पुस्तकामध्ये एक प्रश्न आहे, माहिती दिलेली आहे की संख्याशास्त्र दिन कधीचा आहे, अशा पद्धतीचा प्रश्न. आता संख्याशास्त्र दिन कधीचा आहे हे आपल्याला माहिती नसतं, कारण आपण बाकी सगळे दिन विशेष केलेले असतात. पण या ठिकाणी संख्याशास्त्र दिन केलेलाच नसतो आणि त्याने आपल्या या पाठ्यपुस्तकामधून अगदी जर तुम्ही बघितलं तर ते फक्त आणि फक्त 80 पेजेसचं बुक आहे. आणि या 80 पेजेसच्या बुकमध्ये या संख्याशास्त्राविषयी किंवा संख्याशास्त्राच्या दिनाबद्दल माहिती दिलेली आहे. चला मी ऑप्शन देतो तुम्हाला, बघा तुम्हाला येत आहे का. 26 जून,
त्यानंतर 29 जून, त्यानंतर 26 जुलै आणि त्यानंतर 1 एप्रिल. अशा पद्धतीनं हे तुमच्यासाठी ऑप्शन आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहू शकता. न पाहता पुस्तक वाचलं आहे का बघा. वाचलं असेल तर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे आणि पुस्तक नसलं वाचलं तर मग मात्र बघा कुठं वाचलेलं आहे का. या 4 ऑप्शन मधून एक ऑप्शन तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा. असे काही प्रश्न असतात की जे हिट असतात डायरेक्ट, म्हणजे तुम्ही ते पुस्तक वाचलं तर पटकन तुम्हाला ते कळून जातील. अशा पद्धतीने हे 2 पुस्तकं अगदी एका आठवड्याचं काम आहे. आठवड्यात तुम्ही पूर्ण करू शकता. मी पाठीमागं नोटिफिकेशन टाकलं होतं, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की तुम्ही 11वी-12वीचे बुक जे आहेत ते कव्हर करा. तर हे बुक तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतील. इथून तुम्ही सुरुवात करणार आहात, पहिले 11वीचं वाचा, नंतर 12वीचं वाचा. त्यानंतर हे इंडियन इकॉनॉमी डेव्हलपमेंट याचं बुक आहे. डेव्हलपमेंट या नावानं त्याला ओळखलं जातं. त्या बुकला 11वीची एनसीईआरटी आहे. आता ही कोणी वाचायची? त्याचं इंग्लिश चांगलं आहे आणि ज्याला हिंदी व्यवस्थित समजते त्याने हे बुक वाचलं तर चालेल, कारण हे मराठीमध्ये ओरिजिनल मिळत नाही. कुणी ट्रान्सलेट केलं असेल तर मिळेल, पण ट्रान्सलेटेड बुक जास्त वाचू नका. ओरिजिनल जर तुम्हाला वाचायचं असेल तर इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये मिळतं. तुम्ही हे बुक व्यवस्थित वाचू शकता. अगदी फर्स्ट टू लास्ट पेज पर्यंत वाचण्यासारखं आहे. त्यानंतर त्याच्या पुढे हे जे एक्झाम ओरिएंटेड बुक आहेत, हे 3 बुक मात्र चांगले आहेत की जे तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. यामध्ये एक भारतीय अर्थव्यवस्था, रंजन कोळंबेचं बुक आहे. नवीन एडिशन तुम्ही घ्या, ही वाचा. आणि डेव्हलपमेंट आणि एक इकॉनॉमिक्स म्हणून दीपस्तंभ पब्लिकेशन कडून किरण देसलेंनी 2 बुक पब्लिश केले. त्यातलं पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा पद्धतीने 2 बुक आहेत. त्यातलं पार्ट 1 व्यवस्थित कव्हर करा आणि नंतर पार्ट 2 वाचा. पार्ट 2 मध्ये लोकसंख्या किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे 3 बुक तुमचे रेफरन्स म्हणून असतील आणि वरचे 3 बुक जे आहेत ते तुमचे बेसिक म्हणून असतील. या पद्धतीने याच्यावरती भर द्या. आणि मी जे काही तुम्हाला लेक्चर सिरीज शेवटपर्यंत घेऊन जाईल त्यातले सगळे व्हिडिओ जे आहेत फर्स्ट टू लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला इकॉनॉमीमध्ये खूप चांगले मार्क्स जे आहेत ते मिळून जातील. अगदी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेल की राज्यसेवेच्या प्रिलियम मध्ये जर 15 क्वेश्चन आले तर मी तुम्हाला जवळपास एक 12, 13, 14 कधी कधी 15 क्वेश्चन पर्यंत घेऊन गेलेलो असेल. तसंच ग्रुप बीच्या एक्झाम मध्ये, ग्रुप सीच्या एक्झाम मध्ये आणि राज्यसेवेच्या मेन्स मध्ये जे 110, 120 क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चन पैकी साधारणतः 100 क्वेश्चन जे आहेत ते माझ्याकडून तुम्हाला मिळून जातील. फक्त तुम्ही व्हिडिओ सिरीज ज्या आहेत त्या व्यवस्थित कव्हर केल्या आणि सांगतो ते मटेरियल आणि नोट्स जर वाचल्या तर साधारणतः इथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईल. आता डिपेंड तुम्ही किती मेहनत घेत आहात, तुमच्या लक्षात किती राहत आहे, तो जो 1 तास 2 तास आहे एक्झामचा तो तुम्हाला कशा पद्धतीनं हँडल करता येतोय या गोष्टीवरती तुमचे मार्क असतील. पण मी माझ्याकडून सगळ्याच्या सगळं मटेरियल जे आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तुम्ही 100% माझ्यावरती डिपेंड राहू शकता. हा शब्द जो आहे ते रेकॉर्डेड आहे. तुम्ही याच्यामध्ये कुठेही नोट डाऊन करू शकता. 100% माझ्यावरती तुम्ही डिपेंड राहू शकता आणि या गोष्टी ज्या आहेत त्या समजावून घेऊ शकता. आता बघा, हे जे 7 पिलर आहेत त्या 7 पिलर मध्ये आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं आहे? अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी आणि मूलभूत संकल्पना. अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीमध्ये की अर्थशास्त्राची सुरुवात कशी झाली, कारण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एक जर पॉईंट बघितला तर अर्थशास्त्राला अगोदर शास्त्र मानायचीच नाहीये. अगोदर तो पॉलिटिकल सायन्स किंवा या पद्धतीचा एक सायकोलॉजिकल सब्जेक्ट आहे अशा पद्धतीनं एकंदरीत त्याची व्यवस्था होती. पण नंतर 18व्या शतकामध्ये जसं जसं पुढे यायला लागले किंवा औद्योगिक क्रांती झाली तसं त्यांना आणखीन गरज वाटायला लागली आणि मग या विषयाचा एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ते अभ्यास करायला लागले. आणि मग अर्थशास्त्राच्या एकंदरीत व्याख्या कोणत्या आहेत, मूलभूत संकल्पना कोणत्या आहेत, या बाबी तुम्हाला समजावून घ्यावे लागतील. अर्थशास्त्र म्हणजेच काय, अर्थशास्त्राचे प्रकार कोणते आहेत, की जसं अर्थशास्त्राचे प्रकार म्हणजे मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमी असे 2 प्रकार यामध्ये आहेत. अर्थव्यवस्थेचे प्रकार जर बघितले तुम्ही तर त्याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल, सॉरी हे क्षेत्रामध्ये तुम्ही बघणार आहात. आणि अर्थव्यवस्थेच्या प्रकारमध्ये तुम्ही समाजवाद, त्यानंतर भांडवलशाही, मिश्र अर्थव्यवस्था या बाबी तुम्ही तिथे अभ्यासणार आहात. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप, त्याच्यामध्ये जीडीपी, जीएनपी, त्यानंतर फॅक्टरी कॉस्ट म्हणजेच काय, त्यानंतर आणखी मार्केट प्राइस म्हणजेच काय, या बाबी तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायला मिळतील. त्यानंतर आर्थिक नियोजन म्हणजे नियोजन कसं केलं जातं, त्यामध्ये सध्याचा असलेला हा नीती आयोग आणि याच्या अगोदर त्या ठिकाणी काम करत असलेलं प्लॅनिंग कमिशन आणि एनडीसी याबद्दलची माहिती जी आहे ती मी तुम्हाला देणार आहे. आणि या आधारात त्या काही आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना होऊन गेलेल्या आहेत याची माहिती तुम्हाला या ठिकाणी बघावी लागते. 12 पंचवार्षिक योजनामध्ये पहिली योजना आहे अगदी 1952 ते 1956, त्यानंतर दुसरी आहे 56 ते 1961, त्यानंतर तिसरी आहे 1961 ते 1965,
66 पर्यंत. आणि मग इथं जो आहे तो योजनेला सुट्टी आहे, ज्याला प्लॅन हॉलिडे असं म्हटलं जातं. इंदिरा गांधींचा कालखंड आहे आणि इथं 3 वार्षिक योजना राबवलेल्या आहेत, त्या या ठिकाणी तुम्हाला समजावून घ्याव्या लागतात. त्यानंतर 1969 मध्ये पुन्हा अर्थव्यवस्था उभारी घ्यायला लागते आणि 1969 ते 73-74 पर्यंत ही 1, 2, 3 त्यानंतर 4 ही चौथी योजना इथपर्यंत आहे. त्यानंतर 5वी योजना 1973-74 पासून 1978-79 पर्यंत. पण या ठिकाणी ही 77-78 मध्ये संपते. 5वी योजना जी आहे ती 4च वर्षाची आहे. आणि मग या ठिकाणी जनता सरकार सत्तेवरती आल्यानंतर आपली सरकती योजना जी आहे ती चालू करतात. परत या ठिकाणी ती 6वी योजना आहे. कालावधी त्याचा 1978 पासून 1983 पर्यंत होता. पण मोरारजी देसाईचं सरकार पडलं आणि नंतर चरणसिंग यांचं सुद्धा सरकार पडलं. यामुळे 1980 मध्ये पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यानंतर ही जी 2 वर्ष गेली होती त्यांना वार्षिक योजनेचा दर्जा दिला आणि स्वतःची 6वी योजना चालू केली, जी 1980 पासून 1985 पर्यंत राबवली. त्यानंतर 7वी 1985 ते 1990 पर्यंत. त्यानंतर त्याच्या पुढे परत 1990 ते 92च्या दरम्यान पुन्हा 2 वार्षिक योजना आहे. राजकीय अस्थैर्य मानलं जातं या ठिकाणी. नंतर 92 ते 1997, त्यानंतर 97 ते 2002, त्यानंतर 2002 ते 2007 आणि 7 ते 12 आणि 12 ते 17, म्हणजे 12 ते 2017 अशा पद्धतीने ही 12वी पंचवार्षिक योजना. आणि नरेंद्र मोदी सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी मात्र हा योजना प्रकार नष्ट केला आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक नीती आयोग आणला आणि तो सध्या काम करतोय. अशा पद्धतीने सगळी पार्श्वभूमी जी आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगेल. त्यानंतर पैसा आणि चलन आणि चलनवाढ हा प्रकार जो आहे तो अगदी एकमेकांमध्ये गुंतलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी समजावून घ्यायच्या आहेत. आणि हे सगळं म्हणजे 7 पिलर मानताना जो काही अभ्यासक्रम मी तुम्हाला पाठीमागे सांगितला की राज्यसेवेचा अभ्यासक्रम, त्यानंतर एसटीआयचा अभ्यासक्रम, याच्या प्रिलियमचा आणि याच्या मेन्सचा, तो सगळा मी तुम्हाला या 7 पिलर मध्ये टाकून देईल की हा अभ्यासक्रम जो आहे याचा पॉईंट नंबर इथं आहे आणि हा अभ्यासक्रम तुम्ही या ठिकाणी कव्हर करणार आहात. अशा पद्धतीने मी तुमचे 7 पिलर जे आहेत खूप स्ट्रॉंग बनवेल, जेणेकरून तुम्हाला सगळे क्वेश्चन जे आहेत ते व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील. त्यानंतर दुसरं आहे बँकिंग आणि वित्त. त्याच्यामध्ये बघा की भारतीय रिझर्व्ह बँक, ज्याला आरबीआय या नावाने ओळखतो, आणि या आरबीआय कडून जी काही पॉलिसी राबवली जाते त्याला आपण मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो. जसं की काही वेळेला काय होतं बघा की मार्केटमध्ये पैसा कमी पडतो, त्यावेळी हा पैसा टाकण्याचं काम जे आहे ते कोण करत असतं, ही आरबीआय जी आहे ती करत असते. किंवा तुम्ही बघत असाल की काही दिवसापासून रेपो रेट जो आहे तो रेपो रेट खूप खाली येतोय. आता रेपो रेट खाली करण्याचं काम जे आहे ते सरकारचं आहे का आरबीआयचं आहे? आणि मग हे कोणत्या पॉलिसीमध्ये जातं? कारण या ठिकाणी 2 पॉलिसी असतात. एक मॉनिटरी पॉलिसी असते आणि दुसरी फिस्कल पॉलिसी असते. फिस्कल पॉलिसी जी आहे ती सरकार राबवत असतं आणि मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती आरबीआय राबवत असतं. आणि मग अशी उदाहरणं तुम्हाला विचारलेली असतात की जसं उत्पादन वाढावं म्हणून या ठिकाणी सरकार अनुदान देतं किंवा सरकार प्रयत्न करतं, की जसं डाळ पाठीमागं काही दिवसापूर्वी मार्केटमध्ये खूप कमी होती आणि यासाठी डाळीचं उत्पादन वाढावं यासाठी कोण प्रयत्न करत होतं? मग आरबीआय करत होती का सरकार करत होतं? का आरबीआय आणि सरकार हे दोघेही करत होते? अशा पद्धतीचे अगदी कन्सेप्ट बेस्ड प्रश्न तुम्हाला विचारले जातील. किंवा जे काही सध्या मार्केटमध्ये मंदी आहे ही मंदी तेजीमध्ये करण्यासाठी आरबीआय काय करेल, सरकार काय करेल, अशा पद्धतीचे प्रश्न. समावेशन, त्यामध्ये वित्तीय समावेशन, सामाजिक समावेशन, त्यानंतर भारतीय व्यापारी बँक, सहकारी बँक आणि भारतामधलं जे काही भांडवल उभं करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात ते तुम्हाला बँकिंग आणि फायनान्स किंवा बँकिंग आणि वित्त याच्यामध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर सार्वजनिक वित्त, ज्याला पब्लिक फायनान्स म्हणूया, यामध्ये कर आणि नवीन जी कर रचना भारतामध्ये राबवली जाते जीएसटी. कारण बरेचसे साधे प्रश्नही आपल्याला आठवत आहेत. मी जर विचारलं की भारतामध्ये जीएसटी विधेयक जे आहे ते सर्वात प्रथमतः संसदेमध्ये मांडण्यासाठी कोणी प्रयत्न केला होता? हा पहिला प्रश्न. आणि जीएसटी भारतामध्ये कोणत्या डेट पासून लागू झाला? चला, हा एक प्रश्न तुमच्यासाठी असेल. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता की भारतामध्ये जीएसटी लागू कधी झाला. याचे ऑप्शन मी काही तुम्हाला देणार नाही, कारण खूप सोपा प्रश्न आहे जो तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीनं पब्लिक फायनान्समध्ये या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर इथं मग अगोदरची सगळी कर रचना, प्रत्यक्ष कर कोणते आहेत, अप्रत्यक्ष कर कोणते आहेत, प्रत्यक्ष कर म्हणजेच काय, अप्रत्यक्ष कर म्हणजेच काय, किंवा सरकार ज्या विविध योजना राबवत असतात त्या योजना कशा प्रकारच्या असतात या तुम्हाला या सार्वजनिक वित्तामध्ये मिळतील. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक सुधारणा. आर्थिक सुधारणामध्ये जो एलपीजीचा पॉइंट आहे किंवा ज्याला खाऊजा असं म्हणतो, एलपीजी म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आणि यामध्ये खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याच्यावरती जास्त भर असेल.
की जो 1991-92 नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्त दिसतो. त्यानंतर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, त्यामध्ये आकार, त्यानंतर त्यामधल्या असलेल्या वस्तू किंवा रचना आणि त्यानंतर दिशा, म्हणजे भारताचा व्यापार कोणासोबत आहे, भारतीय कोणत्या वस्तूंचा व्यापार करतो आणि किती आकारमानाची आयात निर्यात होते, आणि व्यापार तोल आणि व्यवहार तोल, जे व्यापारासंदर्भात पासबुक आहे एक म्हणूया आपण, की ज्यामध्ये बीओपी, बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि बीओटी अशा पद्धतीच्या ज्या बाबी आहेत तुम्हाला यामध्ये समजावून घ्यावे लागतील. हा चौथा पिलर असेल. पाचव्या पिलर मध्ये अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, त्यामध्ये कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र डिटेल पाहायला मिळेल, किंवा कृषी क्षेत्राचा हिस्सा हळूहळू कसा कमी होत जातोय, उद्योग क्षेत्र कसं वाढतंय, सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर कसं वाढतंय, याच्यावरती सर्व एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले असतात, ते मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगेल. त्यानंतर पायाभूत सुविधा, हा मात्र एसटीआय आणि राज्यसेवेसाठी कंबाईन टॉपिक आहे, तुम्हाला डिटेल बघावा लागतो. रस्त्यांचा विकास कसा झाला, बंदरांचा विकास कसा आहे, दळणवळण कसं सुधारलं आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत आणि त्याचा संदर्भ तुम्हाला महाराष्ट्राची लावून तो टॉपिक समजावून घ्यावे लागतात. आणि हा एक म्हणजे मानव संसाधन विकास जो आहे, ज्याला आपण HRD असं म्हणतोय, तो टॉपिक एक इकॉनॉमीमध्ये आपल्याला समजावून घ्यावा लागतो. लोकसंख्या सिद्धांत, जसं एक पाठीमागं माल्थसचा सिद्धांत काय आहे, माल्थनचा सापळा नेमका काय आहे, याच्यावरती प्रश्न आला होता. आणि प्रत्येक एक्झाम मध्ये इकॉनॉमीला प्रिलियमच्या बाबतीत 2 ते 3 क्वेश्चन विचारलेले असतात आणि मेन्स वरती सुद्धा टॉपिक असतात. तर जगाची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या, त्यानंतर आर्थिक वृद्धी आणि विकास यामधला फरक, शाश्वत विकास म्हणजेच काय, पाठीमागे प्रश्न आला होता की शाश्वत विकासाची संकल्पना जी आहे ती कोणत्या आयोगाने सुचवलेली आहे, अशा पद्धतीचा प्रश्न शाश्वत विकासावरती आला होता. दारिद्र्य, बेकारी आणि शासनाची योजना, हा टोटली प्रिलियम मध्ये जास्त प्रश्न आहेत, मेन्सला तर आहेच आहेत, पण प्रिलियमच्या अँगलनं हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित कव्हर करावा लागेल. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संघटना. यामध्ये या 3 महत्वाच्या संघटना, त्याला IMF, IBRD, WTO या नावाने ओळखतोय, आणि इतर संघटना ज्या आहेत त्या तुम्हाला यामध्ये सार्क असेल, बिमस्टेक असेल, BBIN असेल, आशियान, आपेक, ओपेक, युरोपियन युनियन, ब्रिक्स, आणि ग्रुप जे आहेत G5, G7 आणि G20, याच्या संघटना कशा स्थापन झाल्या, याची मीटिंग, भारत त्याचा सदस्य आहे का, नंतर झाला का अगोदर झाला, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते सगळेचे सगळे तुमच्या याच्यामध्ये कव्हर केले जातील. आणि अशा पद्धतीने 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी फॉर MPSC UPSC या टायटल खाली तुमचा अर्थव्यवस्थेचा टॉपिक जो आहे, ज्याला भारतीय अर्थव्यवस्था या टायटल खाली आपण टोटल हा सिलेबस जो आहे तो कव्हर करणार आहे. तर अशा पद्धतीनं अगदी या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिलेबस, तुमच्या एक्झाम आणि आपण अभ्यास कशा पद्धतीने करणार आहोत याची ओळख करून दिली. पुढच्या लेक्चर पासून आपण, पुढच्या व्हिडिओ पासून अगदी पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि तिथपासून आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवात असेल. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.